जसं उदाहरण घेतलं आपण, आंब्याची कोय घेतली आपण, आंब्याचं त्या झाड आलं, जेव्हा झाड येतं तेव्हा कोय नष्ट होऊन जाते. तसं भगवंत पासून हे जगत जेव्हा निर्माण झालं, तर भगवंत नष्ट झाले का? आंब्याच्या कोळीसारखं कारण नष्ट झालं का? म्हणे नाही. कार्य निर्माण झाल्यावर सुद्धा कारण तसंच असतं आणि त्याला म्हणतात क्षामः. क्षाम म्हणजे कार्याचा उत्पत्ती झाल्यानंतर सुद्धा कारण तसंच असतं. जसं आपल्याला स्वप्न पडलं, आपल्यापासून स्वप्न निर्माण झालं, स्वप्न निर्माण झाल्यामुळे आपण नष्ट नाही झालो. स्वप्न आलं आणि गेलं, मी होतो तसाच. तसेच भगवंत आहे आणि म्हणून त्यांचं नाव आहे क्षाम.